आणि माझ्या जीवनामध्ये मी सत्कार घेणं नेहमी टाळतो। अनेक वेळा अनेक पदांवर गेलो आणि अनेक वेळा सत्काराचे प्रसंग आले, तरी देखील काही ना काही कारण सांगून ते सत्कार मी नाकारले। पण आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या। एक तर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतोय, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं, त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतोय, हे देखील महत्त्वाचं होतं। आणि म्हणून माझ्याकरता हा सत्कार नव्हता, तर हे कौतुक होतं। आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे, म्हणून या सत्काराकरता मी या ठिकाणी होकार भरला। आपल्याला कल्पना आहे की आताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती। तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह चोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी आपली अवस्था होती। आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही। आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला। आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय, हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे। भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय, कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो। एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा। सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं, अकेले देवेंद्र की कोई औकात नहीं है, अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता। पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं, देवेंद्र अकेला नहीं है, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है। आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते, माननीय मोदी साहेबांसारखे, माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही। आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला, हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती। आणि अटलजींचा जो मंत्र होता, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। ही जी प्रेरणा आपल्याला होती, ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती। आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो, अंधेरा छटेगा, कब सूरज निकलेगा और कमल खिलेगा, ते त्यांनी होताना बघितलं। 2014 साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार, आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा
प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला 132 जागा आणि महायुतीला 237 जागा, हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला. मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही, हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो. आणि आज खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार तर अनेक वेळा मानले, कारण त्यांच्याशिवाय हा विजय होऊ शकत नाही. माननीय आपल्या देशाचे नेते माननीय मोदीजी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो त्यांचे आभार मानले, नड्डाजींचे मानले, माननीय अमित भाईंचे मानले, माननीय राजनाथ सिंगजींचे मानले, माननीय आपले नेते गडकरी साहेबांचे मानले. पण आज खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. यातले हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही, त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही, त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही, पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी काम करत नाहीत, तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे, हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे. याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो, त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो. खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय. खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं. 11व्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं, अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो. 12वी पास झालो, लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं, पूर्णवेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो. मला आजही आठवतं की 1990ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुपमध्ये आम्ही सगळे लोक कार सेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत, आम्ही सगळे बदायूच्या जेलमध्ये होतो. मीच त्यात सगळ्यात मोठा होतो, मी 20 वर्षाचा होतो. बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे 16, 17, 18 वर्षाचे आमचे लोक माझ्या सोबत होते. आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांत मंत्री सुनीलजी आंबेकर यांनी, आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झालाय की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं. मी त्यांच्याशी भांडलो. मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही, मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग. मी दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो, त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे. विलासजीने नेहमीच्या पद्धतीने बस, चिवडा खा, पुरणाची पोळी खा, असं अर्धा तास, मग अर्ध्या तासाने सांगितलं तू स्वयंसेवक आहेस. एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला की त्यानंतर त्याच्यात प्रश्न विचारायचे नसतात. उद्यापासनं भारतीय जनता पक्षाचं काम सुरू कर. आणि दुसऱ्या दिवशीपासनं भाजपचं काम मी सुरू केलं. मला आजही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी माननीय नितीनजींनी मला बोलवलं
नितीनजी होते, प्रभाकरराव दटके होते, दिवाकरराव धाकरस होते आणि यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक तू लढवावी आणि वॉर्ड 69 मध्ये तू तयारी सुरू कर. मी हो म्हणून तर निघालो, पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की माझं वयच पूर्ण झालेलं नव्हतं आणि निवडणूक कधी होईल हे माहिती नव्हतं. पण कदाचित दैवानं काहीतरी वेगळं लिहिलं होतं. म्हणजे जी 90 साली होणारी निवडणूक मग 91 ला गेली आणि 91 ला होणारी निवडणूक 92 ला गेली आणि माझं वय पूर्ण झालं. आणि त्या ठिकाणी या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड 69 मध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर 1992चा दिवस, ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो, तो दिवस कालच घडला असं मला वाटतं. इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली. महापौर झालो, आमदार झालो, पक्षात महामंत्री झालो, युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो, पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो, मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो, पुन्हा उपमुख्यमंत्री झालो, पुन्हा मुख्यमंत्री झालो. अशा प्रकारची ही सगळी वाटचाल, आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात. पण निश्चितपणे माननीय नितीनजी असतील, माननीय गोपीनाथराव मुंडेजी असतील, माननीय प्रमोदजी असतील, माननीय भाऊसाहेब फुलकर असतील, या सगळे जे आपले नेते मंडळी आहेत, या सगळ्या नेते मंडळींचा खरं म्हणजे या सगळ्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा वाटा राहिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोहोचू शकला. आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली, म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे की माझ्यासारखे माझ्या क्षमतेचे किंवा कदाचित माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते, पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोहोचू शकलो. आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, सत्ता किती मिळाली तरी ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही. कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकात नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याचे कुठलाही वजूद नाही. आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे. आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहेत. आणि म्हणून हा सत्कार आज कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वीकारलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा एक सहकारी की ज्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तयार केला. आणि ज्यावेळी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मनासारखं यश मिळालं नाही, त्यानंतरही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं होतं की वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट, वी आर नॉट फिनिश्ड, आम्ही पुन्हा येऊ हे सांगितलं होतं. आणि कार्यकर्त्यांनी ते चरितार्थ करून दाखवलं. आणि मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की या संपूर्ण निवडणुकीमध्ये नितीनजींनी निवडणूक अंगावर घेतली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून एक प्रकारे आपल्या या प्रचाराला नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि अर्थातच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र दिला, एक है तो सेफ है, या मंत्राने या महाराष्ट्रामध्ये जादूचं काम केलं. आमच्या लाडक्या बहिणींनी, आमच्या शेतकऱ्यांनी, आमच्या सामान्य माणसांनी, दीन दलित गोरगरीब आदिवासींनी, आमच्या ओबीसींनी, आमच्या विविध समाजातल्या लोकांनी ज्या प्रकारे एकत्रित येऊन एक अशा प्रकारचं मॅन्डेट दिलं. अनेक वेळा लोक म्हणतात भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, अशा प्रकारचं मॅन्डेट. आणि आमच्या मित्र पक्षांसहित माझे सहकारी
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार असतील किंवा रामदासजी आठवले आणि आपले छोटे छोटे सोबतचे पक्ष असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे एक चांगला विजय आपल्याला मिळाला। या विजयामुळे जबाबदारी वाढली आहे, पण ही जबाबदारी जरी वाढली असली तरी आमचे सगळे वरिष्ठ नेते हे हिमालयासारखे आमच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू आणि सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करू। आणि अटल बिहारी वाजपेयीजींनी ज्या नवभारताची मुहूर्तमेढ ठेवली, ज्या नवभारताला एक नवीन दिशा माननीय मोदीजींनी दिली, त्या नवभारतामध्ये माझा नव महाराष्ट्र हा सर्वात पुढे असेल हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते आपल्या सर्वांचे आदर्श नेते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो। आणि आजच्या या जन्मशताब्दी समारोहामध्ये आणि सत्कार समारोहामध्ये ज्यांच्या हस्ते आमचा सत्कार झाला ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपले मार्गदर्शक, ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे लोक या ठिकाणी तयार झालो, ते आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय चेनुभाऊ संचेती, डॉक्टर विकासजी महात्मे, माझे सहकारी अशोकजी उईके, पंकजजी भोयर, आकाशजी फुंडकर, अजयजी संचेती, संजयजी भेंडे, संजयजी कुटे, समीरजी कुणावार, बंटी भाऊ भांगडिया, प्रवीणजी दटके, मोहनजी मते, कृष्णाजी खोपडे, चरणसिंगजी ठाकूर, अनिलजी बोंडे, समीरजी मेघे, आशिषजी देशमुख, प्रतापदादा अडसड, सुमितजी वानखेडे, किशोरजी जोरगेवार, प्रणयजी फुके, संजयजी पुराम, राजूजी बकाणे, केवलरामजी काळे, देवराजी मुंगळे, त्याचप्रमाणे चंदूजी आवलकर, सईताई डहाके, श्यामजी खोडे, विजयजी रहांगडाले, डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर, बंटीजी कुकडे, सुधाकरराव कोहळे, महंत भगीरथीजी महाराज, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले आपले सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे आमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मोठा विचार त्या ठिकाणी पोहोचला। माझ्या आयुष्यातला अतिशय भाग्याचा क्षण होता की बौद्ध गयेमध्ये मी नुकतंच 1.5-2 महिन्यापूर्वी गेलो। जगातले बौद्ध भिक्खू 1500 पेक्षा जास्त, निरनिळ्या भाषा समजणारे, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, चीन, सगळ्या भागातले, जिथे जपान, सगळे बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी एकत्रित होते। त्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा। माझ्या आयुष्यामध्ये मी 22,000 कोटी रुपयाचा एक बौद्ध सर्किट म्हणून, जिथे भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला, तिथून जीवनात तिथे कार्य केलं, ज्यांना प्रेरणा मिळाली, त्या सगळ्या गावाला जोडून एक बौद्ध सर्किट तयार केलं। त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी मला बोलावलं होतं। खरं म्हणजे मी त्यावेळी त्या ठिकाणी गेलो, भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं आणि मी आणि कांचन माझी पत्नी उभे असताना आणि माझ्याबरोबर सगळे बौद्ध भिक्खू उभे असताना ज्या झाडाखाली त्यांना बौद्ध धर्माचा संदेश मिळाला, तिथलं एक पान गळून पटकन माझ्या खांद्यावर पडलं। आणि हे पडल्याबरोबर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की बघा, आज तुम्ही इथे आलात आणि आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, मलाही कृतार्थ वाटलं। आम्हाला भगवान बुद्ध आपल्या वेगळे वाटत नाही। जेवढा आदर आम्हाला भगवान गौतम बुद्धाबद्दल आहे, तेवढाच आदर आम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल आहे, भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे, तेवढाच आदर येशू ख्रिस्ताबद्दल आहे, तेवढाच आदर आम्हाला अल्लाबद्दलही आहे।
आणि शेवटी आमच्या सगळ्यांना मिळून विवेकानंदांनी पण हे सांगितलं आहे. त्यामुळे आज अटलजींचं जे हिंदुत्व होतं हे सर्वसमावेशक होतं. आम्ही जातीवादी नाही, आम्ही सांप्रदायिक नाही. आणि खऱ्या अर्थाने त्या अटलजींनी एक संदेश संपूर्ण देशाला दिला, एक नवनिर्माण भारताचा, एक सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थानचा आणि एक जात पंथ धर्म भाषा याच्या वरती उठून एक सार्वभौम हिंदुस्थानचा. त्या अटलजींना आज आपण अतिशय सगळेजण म्हणून अभिवादन करतो. हा विचार घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचं आहे. आपली दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपल्याला एवढं मोठं यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्यावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा होती की जनतेनं हा कौल दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीला दिलेला आपला कार्यकर्ता देवेंद्रजीच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा होती. आणि मला अतिशय आनंद आहे की आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे. आज आपण हा सत्कार केवळ ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही करत. सत्काराच्या मागे भविष्य काळातल्या अपेक्षा देखील दडलेल्या असतात. आज देवेंद्रजींचं कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं. नागपूर शहराचे ते 2 वेळा महापौर होते, नगरसेवक होते, पश्चिम नागपूरचे आमदार होते, उपमुख्यमंत्री होते, पक्षाचे अध्यक्ष होते, विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री. हा सगळा प्रवास त्यांनी केलेला. मला अनेक वेळा लोक विचारतात की तुम्ही परिवारवाद म्हणाले, मग तुमच्याही पार्टीत परिवारवाद आहे. मी म्हणलं नाही. देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आई वडिलांची मागणी नव्हती. देवेंद्रजींना नगरसेवक करणं ह्याचा निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला. याला परिवारवाद म्हणत नाही. पण ज्या मुलाबाळांकरता आपले आई वडील आग्रह करतात त्यांना कधी तिकीट देऊ नये असा माझा नेहमी आग्रह राहिला. पण त्यांच्या मुलांना जनतेने आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर जरूर तिकीट दिलं पाहिजे. म्हणून या मंचावर बसलेले अनेक आहेत त्यांचे आई वडील मोठे आमदार खासदार होते. कारण भारतीय जनता पार्टी ही पिता पुत्राची, आई वडिलांची, कोणाची प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड पार्टी नाही. ही पार्टी जर कोणी असेल, या पार्टीचा कोणी मालक असेल, या पार्टीचे कोणी विश्वस्त असतील तर माझ्या समोर बसलेले पार्टीचे कार्यकर्ता हेच पार्टीचे मालक आहेत. म्हणून या पक्षाच्या परंपरेतून एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना याचा आनंद झालेला आहे. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींचं कर्तृत्व महाराष्ट्राचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गजानन महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, प्रत्येक महाराष्ट्राच्या संतांनी या महाराष्ट्राला एक संस्कृती दिलेली आहे. आणि म्हणून जात पंथ धर्म भाषा सेक्स याच्या वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं. अनेक वेळा अनेक दबाव येतात राजकारणामध्ये. कधी विकास होतो, कधी दिवस चांगले असतात, कधी वाईट असतात. देवेंद्रजींचं आणि बावनकुळेंचं भाषण अतिशय भावना प्रधान होतं. त्यांना सगळं आठवणं संवेदनशील मनाचं लक्षण आहे. आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये भूतकाळात जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही. तो नेहमी आपण लक्षात ठेवतो. पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं गाणं आहे. कारण आता जबाबदारी मोठी आहे. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, अब नए दौर से लिखेंगे हम नई कहानी, हम हिंदुस्तान. त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात तर ठेवलाच पाहिजे.
कारण भूतकाळाला इतिहासाचा वर्तमान काळात विचार करून भविष्य काळाची प्रेरणा मिळत असते, त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे. पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे, भविष्याचा इतिहास घडवायचा. या महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी याचं जीवन सुसह्य कसं होईल, हा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून, सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल, तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, शेतकऱ्याचं जीवन कसं सुसह्य होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकार समोर आणि देवेंद्रजी समोर आहे. फार वेळ नाही आहे, कारण त्यांनाही मलाही पुण्याला जायचं आहे. पण आपण जसं आपल्या इकडल्या विकासाच्या बद्दल चर्चा करतो तशी जगामध्ये युनो मध्ये चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला, तो म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. सुखांक, प्रत्येकाचा सुखांक वेगळा आहे. या देशामध्ये अनेक आपल्या दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्याला जे जीवन दर्शन, विचार दर्शन दिलेलं आहे ते आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे. राष्ट्रवाद आपला आत्मा आहे आणि हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, विश्वगुरु व्हावं, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी व्हावी. प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आपल्याला सांगितलं की $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी झाली पाहिजे, जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था झाली पाहिजे. जर भारताला हे पुढे करायचं असेल तर यातला सिंहाचा रोल कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून देशाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्राला सुखी, समृद्ध, संपन्न बनवणं हे देवेंद्रजी आणि बावनकुळे यांच्यावर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपल्या नागपूरचे दोन्ही भूमिपुत्र, आपल्या सगळ्यांचा आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिशय परिश्रम घेतले, मेहनत घेतली. मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की तब्येतीची काळजी घ्या, मी चूक केली ती तुम्ही करू नका. मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो, पहिले अनेक मला देशाकरता मी जीव द्यायला तयार, म्हणलं आपलं घर पा पहिले. जो आपलं घर सांभाळू शकत नाही, पोरा बाळाचं आई वडिलाला सांभाळू शकत नाही, त्यांनी देशाचं कल्याण करण्याची गरज नाही. पहिले आपलं घर नीट सांभाळ आणि मग देशाचा आणि समाजाचा विचार कर. आपण हे सगळ्यांना का सांगतो? कारण आपण खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी संधी मिळालेली आहे, या संधीचा उपयोग करत असताना आजचा दिवस हा काही आपल्या नेत्यांसमोर मागण्या ठेवण्याचा काही दिवस नाही आहे. पुढे कधीतरी आपण त्याच्यासमोर तो ठेवू. पण आज सगळे कार्यकर्ते मिळून ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करू की आमच्या सगळ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची जी भविष्याबद्दल कल्पना केली होती, त्यातले अनेक कार्यकर्ते आज आहेत, अनेक कार्यकर्ते नाही आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वराने आदरणीय देवेंद्रजींना आणि बावनकुळेंना द्यावी, अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभे केले तर हा महाराष्ट्र गेल्या 25-30 वर्ष, कारण देवेंद्रजी सांगितलं ते बरोबर आहे. मी पण कुठल्याही सत्काराच्या कार्यक्रमाला जात नाही आणि कधी कोणाचे सत्कार करण्याचा कार्यक्रमही करत नाही. सत्कार या शब्दाबद्दल मला खूप चीड आहे. पण यावेळी हा सत्कार करण्याचा प्रस्ताव मी स्वतः पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला की आपल्या सगळ्यांना एवढा आनंद झालेला आहे की ज्या दोन नेत्यांनी आणि योगायोगाने जे ते आपल्या नागपूरचे आहेत, एवढं मोठं यश त्यांनी मिळवलेलं आहे, त्यांचा गौरव करणं आपल्या कार्यकर्त्यांचा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून अशा एका मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं पाहिजे. आणि आज त्या कार्यक्रमाकरता आपण तिथी जी निवडली
ती अटलजींच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आपण निवडलं. अटलजींचा याकरता निवडलं की अटलजी खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रेरक आणि मार्गदर्शक नेता होता. त्यांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य होतं की आपल्या पक्षाला, आपल्यापैकी अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, पण भारतीय जनता पार्टीची 1980 साली ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेचे फार कमी कार्यकर्ते आज या ठिकाणी असतील. ज्यावेळी न्यू इंग्लिश हायस्कूल महालमध्ये पक्षाची स्थापना झाली त्यावेळी राम जेठमलानी आणि शांतिभूषण या कार्यक्रमाला आले होते. एकाच दिवशी देशात अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजींनी, अडवाणीजींनी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती. त्या भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्याला दारुण पराभव पत्करावा लागला. पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2 असे आपल्या पक्षाची मजाक काही लोक करत होते. पण अटलजी डगमगले नाही. या देशाकरता हा भारत देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, त्या राष्ट्रवादाचा मूलमंत्र त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला की मातृभूमी आणि हे राष्ट्र सर्वोपरी आहे. हम 2 4 रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मां, हा संस्कार अटलजींनी आपल्याला दिला आणि या विकसित भारताची संकल्पना त्यांनी मांडली. प्रतिकूल काळामध्ये अटलजी, अडवाणीजी, आपले सगळे कार्यकर्ते परिश्रम करत राहिले आणि 1995 साली अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले. आज मला अतिशय आनंद आहे. 1995 मध्ये महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि त्यानंतर मग अटलजी पण देशाचे प्रधानमंत्री झाले. हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला याकरता आपण सगळे आठवत असतो कारण भूतकाळातला इतिहास वर्तमान काळामध्ये त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळत असते. अटलजींचा आजच या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला. हिंदुत्व, हिंदू जीवन पद्धती याच्याबद्दल अनेक गैरसमज की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हा प्रकर्षाने विचार अटलजींनी मांडला. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हिंदू वे ऑफ लाईफ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे आणि हिंदुत्वाचा जो खरा अर्थ होता त्याचा संबंध भारतीयत्वाशी आहे. संस्कृती सबकी एक चिरंतन पुरके जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है. त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोणाची उपासना पद्धती वेगळी असेल, काही लोकांचा धर्म वेगळा असेल, कोणी भगवान गौतम बुद्धाची पूजा करत असेल, कोणी भगवान रामाची पूजा करत असेल, कोणी येशू ख्रिस्ताची पूजा करत असतील, कोणी अल्लाची पूजा करत असतील, परंतु हे सगळे भारतीय आहेत आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हे एक आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो. आपल्या देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला. मधल्या काळामध्ये धर्माधर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद व्होट बँक पॉलिटिक्स करता झाले. पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षता अर्थ नाहीये डिक्शनरीमध्ये. सर्व धर्माबद्दल समान विचार करणं, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विकास हे जे मोदीजींनी सूत्र सांगितलं हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने अटलजींनी, मला आठवते आजकाल युट्यूबवर आहे, माझे एक आवडते कवी आहे जावेद अख्तर, त्यांचा एक अटलजींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. त्यांनी फार सुंदर गीतं केली आहेत. मधल्या काळामध्ये मी वीर झरा नावाचा एक चित्रपट मला खूप आवडला आणि त्या चित्रपटामध्ये जावेद अख्तर यांची सुंदर गीतं आहेत आणि ती मला विशेष रूपाने आवडतात. मदन मोहन नावाचे संगीतकार मृत्यू झाले आणि त्यांनी ट्यून तयार करून ठेवल्या होत्या आणि म्हणून त्या सिनेमाची अभिनेत्री होती प्रीती झिंटा
त्या बऱ्याच वेळा दिल्लीला आले की माझ्या घरी येतात आणि मी दरवेळेला आठवण काढतो वीर जगाची. आणि खऱ्या अर्थाने जावेद अख्तर हे फार प्रसिद्ध कवी होते, प्रख्यात कवी आहेत. शबाना आझमी नावाच्या फिल्म अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केलेल्या राज्यसभेचे सदस्य होते. ते एकदा मला भेटले आणि जावेद अख्तर साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींचा इंटरव्ह्यू घेतला. आणि ज्यावेळी जावेद अख्तर साहेबांनी त्यांना विचारलं की हा देश सेक्युलर नाही राहायला पाहिजे का, हा सेक्युलर आहे का, तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर असं होतं की हा देश सेक्युलर आहे, सेक्युलर राहील. पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही, भारतीय जनता पार्टीमुळे नाही, RSS मुळे नाही. शिकलं पाहिजे. जर तुम्ही संधी दिली नसती तर आम्ही सर्व इथे नसतो. नितीनजी, तुम्ही तेव्हा हात पकडून आम्हाला पक्षात नसतं घेतलं तर आम्ही इथे नसतो. त्यामुळं तुम्ही दोघंही देवदुर्लभ आहात आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आमच्या नशिबात आहे. खरं तर आमचं हीच आमची कमाई आहे. या ठिकाणी मला आठवतं 4 ऑक्टोबर 2019 देवेंद्रजीच्या हातात हात देऊन रात्रभर आम्ही बसलो होतो. देवेंद्रजी, खरं तर त्या दिवशीची रात्र मी कधीच विसरू शकत नाही. आणि नितीनजी, ती अस्वस्थता जी होती ती प्रचंड होती. 4 ऑक्टोबरचा दिवस असा होता की आम्ही सर्व निराश होतो, अस्वस्थ होतो. पण ज्या पद्धतीने देवेंद्रजी आणि नितीनजींनी त्या दिवशी मला सांभाळलं, तोही दिवस माझ्या आयुष्यामध्ये फार खऱ्या अर्थाने जरी निराशा होती, दुःख होतं, तरी त्या ठिकाणी त्या दुःखातनं निघण्याकरता, त्या निराशेतून निघण्याकरता जे पाठबळ द्यावं लागतं नेत्यांनी, तो दिवस मला सांभाळण्याकरता तुम्ही जे पाठबळ दिला आहे ना, तुम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी त्या दिवसाची मला नेहमीच आठवण होतं. मला जेव्हा विधान परिषदेत तिकीट दिलं देवेंद्रजी, तुम्ही आणि नितीनजींनी, निवडून आल्यावर ज्या पद्धतीने तुम्ही मला मिठी मारून कलेक्टर ऑफिस समोर ऊर्जा दिली, तोही दिवस मला आठवतो. देवेंद्रजी, आपण मला नितीनजी राज्याचा अध्यक्ष 12 ऑगस्ट 2022 तोही आठवतो. मला नड्डाचा फोन आला की आपको अध्यक्ष नियुक्त किया जाता है. मला अमरावतीचे ते भाषणही आठवतं. अध्यक्ष झाल्यावर की होते माझ्यासोबत संजय कुठेही होते. मी सांगितलं होतं की मी आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे, पण मी जोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, जोपर्यंत देवेंद्रजी वानखेडे स्टेडियमवर पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वानखेडे स्टेडियम बदललं, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थाने तो दिवस मला आठवतं. मी अध्यक्ष झाल्यानंतर माननीय प्रधानमंत्री मोदीजींना जेव्हा सदिच्छा भेट दिली, मोदीजीने दिलेला कानमंत्री मला आठवतं. खऱ्या अर्थाने साऱ्या आठवणी देवेंद्रजी आहेत, नितीनजी आहेत. आणि मला अभिमान आहे की आपल्या नेतृत्वामुळं आपण सर्वांनी हा महाविजय प्राप्त केला आहे. कार्यकर्त्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत केली आहे. नितीनजींनी आमचा सर्वांचा सन्मान केला. आम्ही फार नशीबवान आहोत की माननीय नितीनजींनी आजच्या दिवशी आमचा गौरव करण्याचा या ठिकाणी हा दिवस निवडला. खरं तर आजच्या सत्काराच्या माध्यमातून अनेक भावना आमच्या मनात आहेत. आम्हाला पुण्यालाही जायचं आहे, पण या सत्काराप्रसंगी आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे, आनंदही आहे, जबाबदारीची जाणीवही आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं विलक्षण समाधान व धन्यताही आहे. आजचा जो आमचा सत्काराचा क्षण आहे तो आमच्याकरता अत्यंत भावनिकही आहे. कारण आपल्या सर्वांसमोर, विदर्भाच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यासमोर, विदर्भाच्या जनतेसमोर हा आमचा सन्मान होणे हे खऱ्या अर्थाने आमचं भाग्यच आहे. या ठिकाणी आम्हा सर्वांना मिळालेलं, भारतीय जनता पक्षाला राज्यातलं जे यश मिळालं, आणि हे अभूतपूर्व यश आहे. हे यश मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना अर्पण करतो. खरं तर देवेंद्रजी, आपण जेव्हा लोकसभेची निवडणूक
लोकसभेच्या निवडणूक आपला पराजय झाला, आपण प्रचंड निराशेत आलो आणि पुण्याच्या आपल्या अधिवेशनामध्ये आपण पुन्हा एकदा पुण्याच्या बालेवाडीमध्ये नितीनजी आम्ही अधिवेशन घेतलं, आपण येऊ शकले नाही. तेव्हा खूप निराशा होती. 9,000 प्रतिनिधी त्या बालेवाडीच्या अधिवेशनाला आले होते आणि त्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने ऊर्जा दिली, त्या दिवशी अमित भाईंनी आम्हा सर्व लोकांना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविजय करण्याचा एक संकल्प दिला आणि त्या संकल्पामध्ये अटलजींनी आपल्या जीवनात जे आपल्याला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये कधीही पराजित होत नाही, तो एक तर जिंकतो किंवा निवडणुकीतनं काही शिकतो. आणि आम्ही सर्वांनी त्या अधिवेशनात पुन्हा संकल्प केला की या निवडणुकीत जे पराभव झाले, ज्या ज्या कारणाने आपण पराजित झालो लोकसभेमध्ये, त्या कारण मीमांसेत आज न जाता ज्या बाबी आम्ही शिकलो त्यातून जिंकण्याची तयारी केली. आणि आज बंधू भगिनींनो, या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये आपला झाला. खरं तर या ठिकाणी हा विजय आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्या आज श्रद्धेय अटलजीच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त आपण सगळ्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 132 कमल पुष्प पार्टीला अर्पण केली आहे. आणि खरं तर महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात हा विजय आहे आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचं मनापासून आपल्या विदर्भाच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आहे. पक्षातर्फे त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत करतो आहे. आजचा जो विजय आहे तो आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे माझ्यासोबत आपल्या सर्वांसोबत देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जे मार्गदर्शन मोदीजींनी आम्हाला अनेक वेळा केलं, मोदीजींच्या बैठकीमध्ये ज्या ज्या पद्धतीने संघटनेने सत्ता आणण्याकरता आणि सत्ता ही महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता कसं काम केलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आम्हाला मार्गदर्शन केलं. माननीय अमित भाईंनी या निवडणुकीच्या काळामध्ये 10,000 कार्यकर्त्याशी, प्रमुख कार्यकर्त्याशी निवडणुकीच्या विजयाचा मूलमंत्र दिला. आमच्या नड्डाजींनी संघटनेमध्ये आम्हाला फ्री हँड दिलं. संघटनेमध्ये जे जे काही निर्णय घ्यायचे असतील, कधी निर्णय चुकले असतील, देवेंद्रजीला माहित आहे काही निर्णय आमचे चुकले होते, पण तरी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहून माननीय नड्डाजींनी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पाठबळ दिलं. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला काम करण्याकरता संधी मिळाली, ऊर्जा मिळाली. नितीनजींनी जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, खरं तर नितीनजींनी सुद्धा जेव्हा जेव्हा संघटनेकरता नितीनजींनी वेळ मागितला, मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 65 ठिकाणी प्रवास केले आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नितीनजींनी 65 सभा केल्या आणि 74 स्पॉटवर नितीनजींनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने नितीनजीचे आशीर्वादही या ठिकाणी अत्यंत महत्वाचे होते. मला आठवतं देवेंद्रजी मुंबईच्या एका मला वाटतं ठाण्याच्या अधिवेशनामध्ये, पक्षाच्या बैठकीमध्ये आपण या ठिकाणी म्हटलं होतं, लोकांनी खिल्ली उडवली, मी पुन्हा येईल आणि या महाराष्ट्रासमोर आपण या ठिकाणी मी पुन्हा येईन हा वक्तव्य केलं होतं. या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण 14 ते 19 या काळाचा मी साक्षी आहे. मी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि आपल्या जवळून काम केलं आहे. मला ते दिवस आठवतात की 14 ते 19 काळ असा बघितला आहे की या काळामध्ये वर्षा रामगिरीचा जो विकासाचा कामाचा धडाका होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री म्हणून कामाचा धडाका होता. वर्षा रामगिरीचा उल्लेख एवढ्या करता करतो की सकाळी 9 वाजताचा दिवस पहाटे 4 वाजेपर्यंत संपून जायचा, तरी देवेंद्रजी आपला त्या ठिकाणी झोपायला जायचे नाही. 4-4:30 वाजता पहाटे जेव्हा दिवा बंद व्हायचा, खऱ्या अर्थाने मी इतका या महाराष्ट्राला जागणारा मुख्यमंत्री
खऱ्या अर्थाने ना मिळू शकत, ना भूतो ना भविष्यती असं काम माननीय देवेंद्रजींनी उभं केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वास होता की या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा येऊ. पण या ठिकाणी 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे, त्यात मी जात नाही, प्रचंड मोठी गद्दारी झाली. देवेंद्रजींना मागे आणण्याचा खूप प्रयत्न झाला. मला खूप वाईट वाटायचं देवेंद्रजी जेव्हा व्यक्तिगत जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने टीका व्हायच्या, ज्या पद्धतीने देवेंद्रजींना खऱ्या अर्थाने निंदा नालस्ती करायचे, कधी सामाजिक करायचे, कधी राजकीय करायचे, हृदय पिटाळून जायचं, इतकं वाईट बोलायचे. आणि देवेंद्रजी शांतपणे या सर्व आलेल्या संकटाला समोर गेले. मला आठवतात, तेव्हाचे मुख्यमंत्री हे घरी झोपले होते, पण देवेंद्रजी कोरोनाच्या काळामध्ये, आपण ICU मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जात होता, ते दिवस या महाराष्ट्राच्या सेवेचे आम्ही बघितले, त्या महाराष्ट्राच्या सेवेचे बघितले. देवेंद्रजी कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने ICU फिरले, म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक सहानुभूती, एक त्या ठिकाणी भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीना कटगळत उभं करण्याचं काम केलं, ते दिवस त्या ठिकाणी आपण बघितले आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगेल, फार जास्त वेळ घेत नाही. आज आमचा सत्कार हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा कष्टाचा सत्कार आहे. या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस खूप मेहनत केली आहे, त्या सर्व रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानले पाहिजे. आपल्याला माहिती, देवेंद्रजी म्हणजे माणुसकी, देवेंद्रजी म्हणजे परममित्र, देवेंद्रजी म्हणजे आधार, देवेंद्रजी म्हणजे सरळ मदत, देवेंद्रजी म्हणजे अतूट विश्वास, देवेंद्रजी म्हणजे चारित्र्य, देवेंद्रजी म्हणजे निर्मळ हास्य, देवेंद्रजी म्हणजे बाणेदारपणा, देवेंद्रजी म्हणजे ध्यास पर्व, देवेंद्रजी म्हणजे कदम मिलाकर चलना होगा, देवेंद्रजी म्हणजे बेरीज, आणि देवेंद्रजी म्हणजे चक्रव्यूह भेदणारा आधुनिक अभिमन्यू.